अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवशी सुरू झालेला आहे. श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार आले आहेत. शेवटचा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबर 2026 या दिवशी आलेला आहे. श्रावण महिना म्हटलं की महादेवांचं देवतत्व हजारो पटीने जागृत असतं. श्रावण महिन्यामध्ये महादेवांची उपासना, व्रत, वैकल्य, पूजा, सेवा करण्याला विशेष असे महत्त्व आहे. तर श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत हा जो अमृतासमान ग्रंथ मांडला आहे, या ग्रंथाचं पारायण कसं करावं, 1 दिवसीय, 3 दिवसीय, 5 दिवसीय, 7 दिवसीय शिवलीलामृत पारायण कसं करावं, हे पारायण कोण करू शकतं, हे पारायण कशा पद्धतीने करावं, त्याचप्रमाणे हे पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी, नैवेद्य काय दाखवावा, पारायणाचं उद्यापन कसं करावं आणि श्रावण महिन्यात शिवलीलामृत पारायण केल्याने काय फलश्रुती मिळते, अशा सर्व प्रकारची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, शिवलीलामृताचे पारायण कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, मुलं, मुली, अगदी कुणीही करू शकतं. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये 1 ते 14 अध्याय आहेत. ग्रंथामध्ये आता 15वा अध्याय देखील दिलेला आहे. मात्र आपल्याला 14च अध्याय पठण करायचे आहेत, हे लक्षात घ्या. शिवलीलामृत ग्रंथाचे पठण आपण ब्रह्ममुहूर्तावर करू शकतो. तसेच प्रदोष काळामध्ये दिवे लागणीच्या वेळेला देखील हे पारायण पठण केले तर अतिशय उत्तम. भगवान शंकरांची पूजा अर्चा प्रदोष काळामध्ये केली जाते. बघा, आपल्याला जन्म देण्याचं काम जे आहे ते ब्रह्मदेवाने केलेलं आहे. आपलं पालन करण्याचं काम भगवान श्रीहरी विष्णू करतात आणि आपल्याला मुक्ती देण्याचं काम हे महादेव करत असतात. भगवान भोलेनाथांच्या नावामध्येच त्यांच्या नावाचा अर्थ दडलेला आहे. म्हणजे तुम्ही फक्त त्यांची थोडी जरी सेवा केली, भक्ती केली, तुम्ही मनापासून त्यांना आर्तकेने हाक मारली तर ते आपल्या भक्तांसाठी धावून येतात. आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट असतात, अनेक अडचणी असतात, जसं की कर्ज असते, संतानप्राप्ती होत नाही, लग्न जमत नाही किंवा आर्थिक अडचणी असतील, घरात पैसा येत नाही, आला तर तो घरामध्ये टिकत नाही, सतत केलेल्या कामाला अपयश येतं, खूप संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण व्हावी, संकटे दूर व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर मैत्रिणींनो, इच्छापूर्ती, त्वरित इच्छापूर्ती करणारं हे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करा. 1 दिवसाचं शिवलीलामृताचं पारायण करत असाल तर एकाच बैठकीमध्ये तुम्हाला 1 ते 14 अध्याय संपूर्ण ग्रंथ पठण करायचा आहे. 15वा अध्याय पठण करायचा नाही. तुम्ही 3 दिवसांचं पारायण करत असाल तर तुम्हाला पहिल्या दिवशी 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला 4 अध्याय पठण करायचे आहेत, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही 5 दिवसांचं पारायण जर करत असाल तर तुम्ही पहिल्या दिवशी 3 अध्याय, दुसऱ्या दिवशी 3 अध्याय, तिसऱ्या दिवशी 3 अध्याय, चौथ्या दिवशी 3 अध्याय आणि 5व्या दिवशी 2 अध्याय असे तुम्हाला पठण करायचे आहेत, हे लक्षात घ्या. 7 दिवसांचं जर पारायण तुम्हाला करायचं असेल तर दररोज तुम्हाला 2 अध्याय 2 अध्याय असं 7 दिवस 2-2 अध्याय पठण करायचे आहेत. बघा, हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्हाला जर दररोज शिवलीलामृत या ग्रंथातील 1-1 अध्याय पठण करायचा असेल तर 14 अध्याय तुम्हाला 14 दिवसामध्ये करावे लागतील. तुम्ही तसंही करू शकतात. मात्र स्त्रियांना बऱ्याच अडचणी असतात, मासिक धर्म असतो, घरातील जबाबदाऱ्या असतात, त्यापेक्षा तुम्ही 7 दिवसांचं पारायण करू शकतात. जास्त लोडसुद्धा तुम्हाला येणार नाही. 2-2 अध्याय अगदी सोपे जातात वाचायला आणि पारायण देखील होईल. माझं 7 दिवसांचं शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण सुरू आहे. मैत्रिणींनो, तुम्ही देखील आवर्जून करा. श्रावण महिन्याचं औचित्य साधून भोलेनाथांची ही सेवा झालीच पाहिजे, हे लक्षात घ्या. शिवलीलामृत पारायण हे कधी करावं तर बघा, जेव्हा तुमची मासिक पाळी वगैरे होईल तेव्हा तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करू शकतात. कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो. कोणत्याही दिवसापासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतात. मात्र वर्षभरात तुम्हाला कधी पारायण करायची इच्छा झाली तर सोमवारी, प्रदोष, शिवरात्री, महाशिवरात्री अशा दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतात. तर बघा, शिवलीलामृत पारायण करत असताना पूजा मांडणी करावी का तर हो, अगदी साधी छोटीशी पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. कलश स्थापन करा, अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि गणपती बाप्पांची सुपारी स्वरूप स्थापना तुम्हाला करायची आहे. बस, झाली पूजा मांडणी. तुमचं देवघर लहान असेल, शक्य होत नसेल पूजा मांडणी करायला तर कमीत कमी तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे पारायण होईपर्यंत, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला शक्य असेल तर संपूर्ण श्रावण महिना शिवशंकरांच्या मंदिरात आवर्जून जा. तुमच्या देवघरात अजूनही शिवपिंड नसेल
तर या श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगा आवर्जून आणा आणि देवघरात स्थापन करा. तर बघा, ही सेवा संकल्पयुक्त आहे, त्यामुळे पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प आवर्जून करायचा आहे. हातामध्ये पडीभर पाणी घ्या, हळदी कुंकू अक्षदा फूल घेऊन तुमचं संपूर्ण नाव बोला, तुमचं गोत्र बोला, गोत्र माहिती नसेल कश्यप गोत्र बोला, आणि तुम्ही कशासाठी हे पारायण करतायत ते बोला. आणि हे भोलेनाथा, माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे होऊ देत अशी प्रार्थना तुम्हाला भोलेनाथांना करायची आहे. आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडा. तुमच्या देवघरात शिवलिंग असेल तर अभिषेक करा. अभिषेक करतेवेळी महिलांनी पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय नमः शिवाय असा जप करायचा आहे. पुरुषांनी षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्राचा जप करायचा आहे. बघा मैत्रिणींनो, तुमच्या अंगणात बेलवृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली बसून जर हे पारायण केलं तर अतिशय फलदायी ठरतं, हे लक्षात घ्या. 108 वेळा म्हणजेच 1 माळ नमः शिवाय किंवा श्री सांब सदाशिव या मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे. पारायणाला बसण्यापूर्वी गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. त्यानंतर शिवस्तुती पठण करून नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. बसायला आसन आवर्जून घ्या. पारायण हे आसनावरती बसून आपल्याला करायचं आहे, हे लक्षात घ्या. हे पारायण एकाग्रतेने करा, मध्ये बोलायचं नाही. आणि हे पारायण करत असताना जेवायच्या आधीच तुम्हाला पारायण करायचं आहे, हे लक्षात घ्या. पोटभर जेवल्यानंतर ही सेवा करायची नाही. पारायण वाचून झाल्यानंतर आरती करा. सर्वप्रथम गणपती बाप्पांची, नंतर महादेवांची, त्यानंतर आई भवानीची आरती करून झाल्यानंतर कापूर आरती म्हणा. त्यानंतर नैवेद्य दाखवा. नैवेद्यामध्ये खडी साखर, दूध साखर, केळी आणि दही भात महादेवांना अतिशय प्रिय असा नैवेद्य आहे. आणि तुमच्या स्वयंपाकघरात जोही स्वयंपाक बनवला सात्विक भोजन तो नैवेद्य दाखवा. सर्वात महत्त्वाचं शिवलेला अमृत हा ग्रंथ पारायण होईपर्यंत हलवू नका. आणि पारायणाला बसण्यापूर्वी, पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला ग्रंथाचं पूजन देखील करायचं आहे. एक छोटा चौरंग किंवा व्यासपीठावर देखील पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंथरून ग्रंथ ठेवू शकता. वाचून झाल्यानंतर ग्रंथ कापडाने झाकून ठेवावा. दररोज ग्रंथाचे दर्शन करावे. पहिल्या दिवशी पारायणाला बसण्यापूर्वी ग्रंथाचे पूजन तुम्हाला आवर्जून करायचे आहे, हे लक्षात घ्या. महादेवांना दही भाताचा नैवेद्य का दाखवावा, तर बघा, जेव्हा आपण श्रावण सोमवारचं व्रत करतो तेव्हा दही भात खाऊनच आपण उपवास सोडतो. आणि प्रदोष व्रत देखील दही भात खाऊन सोडतात. मैत्रिणींनो, मी देखील श्रावण सोमवार दही भात खाऊन सोडते आणि प्रदोष व्रत देखील दही भात खाऊनच सोडते. आता या पारायणाचं उद्यापन कसं करावं, तर बघा, तुमच्या यथाशक्ती गोडाचा स्वयंपाक बनवून महादेवांना नैवेद्य दाखवा. एखादं जोडपं जेवायला बोलवू शकता तुमच्या इच्छेनुसार. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही एखादं जोडपं जेवायला बोलवा. किंवा एखाद्या पांढऱ्या रंगाचे कोरे वस्त्र घ्या, त्यामध्ये 1 किलो तांदूळ घेऊन मंदिरामध्ये गुरुजींना तुम्ही दान करू शकता. श्रावण महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. आता शिवलेलं अमृत पारायण करताना नियम कोणते, तर पारायण होईपर्यंत, तसं तर श्रावण महिनाभर मांसाहार कडकडीत बंद ठेवा. पारायण काळात कांदा लसूण विरहित जेवण घ्या. परान्न चुकूनही घ्यायचं नाही. ब्रह्मचर्याचे पालन तुम्हाला करायचे आहे. सोमवार हे व्रत करत असताना भगर खाऊ नका. भगर सोमवार या उपवासाला अजिबात चालत नाही. तिखट, मीठ, तेल असे फराळाचं खाऊ नका. गोडाचे पदार्थ फराळामध्ये तुम्हाला खायचे आहेत. तुम्ही जर प्रदोष काळात पारायण करत असाल तर बघा, सूर्यास्ताच्या 1.5 तास आधी आणि सूर्यास्ताच्या 1.5 तास नंतर असा प्रदोष काळ असतो. पण ज्यांना वेळ नाही त्यांनी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केलं तरीही चालेल. मी स्वतः ब्रह्ममुहूर्तावर हे पारायण करते. आता बघा, तुम्हाला शक्य असेल तर पारायण करतेवेळी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. फक्त काळ्या निळ्या रंगाचे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे नाहीत, हे लक्षात घ्या. कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात. कर्ज असेल ते हळूहळू कमी होतं. आर्थिक समस्या सुटतात. शत्रुभय दूर होतं. अपमृत्यू येत नाही. भोलेनाथ त्यांच्या भक्तांचं स्वतः रक्षण करतात. श्रावण महिन्यात आवर्जून हे शिवलेलं अमृत पारायण करावं. जर तुम्हाला पारायण करणं शक्य नाही झालं तर शिवलेला अमृतमधील 11वा अध्याय आवर्जून तुम्हाला पठण करायचं आहे. 11वा अध्याय पठण केल्यामुळे देखील आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं. या अध्यायाला रुद्र अध्याय म्हणून ओळखलं जातं. तर मैत्रिणींनो, करता येईना मग शिवलेला अमृत ग्रंथाचे पारायण तर नक्की करा. चला, आजचा व्हिडिओ येथेच एंड करते. आशा करते तुम्हाला माहिती कळाली असेल. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तर भेटू पुन्हा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.